मंदिरिया. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा अपार, गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा अपार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. हर्षाने प्रभु स्तुती करू, प्रभुचे आभार गीत गाऊ. हर्षाने प्रभु स्तुती करू, प्रभुचे आभार गीत गाऊ. स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभुला जय जयकार. चला जाऊया प्रभुच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभुच्या मंदिरिया. प्रभुच्या मंदिरिया. प्रभुच्या मंदिरिया. आजची पवित्र मिसा सर्व सामुदायिक हेतूंसाठी त्याचबरोबर दिलेल्या सर्व हेतूंसाठी आपण समर्पित करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, त्रिदिन भक्तीतील आजचा हा दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी आपण कुटुंब हे ख्रिस्ती श्रद्धेचं केंद्र या विषयावरती चिंतन करणार आहोत. आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ती श्रद्धा ही जन्मजात मिळालेली आहे आणि ती देवाची देणगी आहे आणि या श्रद्धेमध्ये आपण सतत वाढत राहावं. या श्रद्धेद्वारे आपण परमेश्वराच्या अधिक जवळ येऊन त्याचं जे प्रेम आहे त्याचा अनुभव घ्यावा हे अपेक्षित आहे. संत पीटर हा श्रद्धारूपी खडक ज्यावर प्रभूने आपलं कुटुंब म्हणजेच ख्रिस्त सभा उभारलेली आहे आणि आपण सर्वजण त्याचे घटक आहोत. आपल्या कुटुंबामधील प्रभू येशूवरील श्रद्धा ही अधिक बळकट व्हावी म्हणून या मिस्सामध्ये आपण विशेष करून संत पीटरची मध्यस्थी मागूया. या अतिपवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यास आपण सर्वजण लायक ठरावे म्हणून क्षणभर शांत राहून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल प्रभूची क्षमा मागू व त्याच्या दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्यवती कुमारी पवित्र मरिया, सर्वदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हाला. दयावंत तू दया सागर
पाप्यानं दयावंत प्रभु दया सागर प्रभु दया करी रे आम्हाला दयावंत तू दया सागर प्रभु दया करी रे आम्हाला. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. देवाने अब्रामाला कसोटीच लावली. त्यांनी अब्राम अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातली. आपल्याबरोबर दोघे सेवक आणि आपला मुलगा इसाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या सेवकांना म्हणाला, इथे गाढवाजवळ थांबा. मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपली हाती विस्तव आणि सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर निघाले. ते इसहाकाने आपला बाप अब्राम याला म्हटले, बाबा, तू मनाला काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव आणि लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? अब्राम त्यांना म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईन. आणि ते दोघे बरोबर चालू लागले. देवाने त्याला सांगितल्याप्रमाणे ठिकाणी ते आले. ते अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला अपाय करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही राखून ठेवले नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे आता मला कळले आहे. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिली. तो आपल्या मागे झुडपात सिंगी गुंतलेला एडका त्याला दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणचे नाव याह्वेगीर, परमेश्वर पाहून घेईल, असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या पर्वतावर पाहून देण्यात येईल अशी आजपर्यंत बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू हे कृत्य केलेस, आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, मी तुला आशीर्वादित करीन. वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशांतील ताऱ्या इतकी, समुद्रांतील वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करतील. तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्र तुझ्या संततीप्रमाणे आशीर्वादित होतील. मग अब्राम आपल्या सेवकाकडे परत आला आणि ते उठून त्याच्याबरोबर बैरशेबा इथे आली आणि अब्रामास बैरशेबा इथे राहिला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया.
प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद आहे. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. परमेश्वराचे स्तवन करा. मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले आहे. मला अधोलोकाच्या यातना झाल्या. मला उपद्रव व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझी जीव मुक्त कर. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वराचा समोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. परमेश्वर कृपाळू न्यायी आहे. आपला देव कणवळू आहे. परमेश्वर भोळ्याचे रक्षण करतो. दिनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षलेले आहेत. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वराच्या समोर चालेल. जिवंताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. आपण पित्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणास सत्य वचनाने जन्म दिला. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगरात जाऊन पोचला. मग पहा, वाटेवर पडून असलेल्या, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यामधून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. मग तो पक्षघाती माणसाला म्हणाला, उठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला आहे त्याचा त्यांनी गौरव केला. ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ती कुटुंब श्रद्धेचे केंद्रस्थान. श्रद्धा म्हणजेच परमेश्वरावरील आपला विश्वास. आणि हा विश्वास कसा असावा याचं साक्षात उदाहरण आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये दिसून येतं. कुटुंबामध्ये आपल्याला ही श्रद्धा जन्मजात मिळालेली आहे. आणि म्हणून कधीकधी आपण श्रद्धेच्या जीवनामध्ये बावचळत असतो, जास्त गंभीरपणे आपण श्रद्धा घेत नाही. 2020 मार्चपासून आपण करोनाच्या संकटामध्ये ग्रास झालो आणि अनेक कुटुंबावरती या आजाराने प्रहार केला. कुटुंबातील जवळची माणसं प्रभूकडे गेली. अनेक प्रकारे आपलं नुकसान झालं. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेकांचा धंदा विस्कळीत झालेला आहे. अनेक जण बेकार झालेले आहेत, बेघर झालेले आहेत. आणि अशा वेळेला आपल्याला एकच आधार असतो, तो म्हणजे परमेश्वराचा. अशा वेळेला जी घडी असते ती परीक्षेची घडी असते. आपल्या श्रद्धेची परीक्षा तिथे होत असते. अशा वेळेला आपण कसं वागलं पाहिजे याचं उदाहरण आपल्याला फार वर्षापूर्वी जी घटना घडली बायबलमध्ये आजच्या पहिल्या वाचनात ती दिलेली आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात 22वा अध्याय, ज्यामध्ये आपण अब्रामाच्या जीवनातील त्याची कथा ऐकली. परमेश्वरावरील श्रद्धा म्हणजे संपूर्ण निस्सीम प्रेम हे व्यक्त करण्यासाठी आपल्याला सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. जी जवळची अतिप्रिय गोष्ट असते ती आपल्याला द्यावी लागते. अब्रामाच्या जीवनामध्ये अतिशय उतारपणी त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि देवाने त्याची परीक्षा घेण्यासाठी, त्याच्या श्रद्धेची कसोटी घेण्यासाठी त्याला सांगितलं की या पुत्राचा तुला बळी द्यावा लागेल. पण अब्रामाने कोणतीही कुरकुर केली नाही. त्याचं हृदय हे पित्याचं हृदय होतं. आतमधून ते रडत होतं की माझा एकुलता पुत्र, मला आता त्याचं अर्पण द्यावं लागणार आहे. परंतु त्यांनी तडजोड केली नाही. परमेश्वराच्या परीक्षेला तो खरा उतरला. आणि म्हणून परमेश्वरानं त्याला दिलेलं जे वचन होतं, तुझी संतती मी आकाशातील ताऱ्या इतकी आणि समुद्र किनाऱ्यातील वाळू इतकी करील, हे सिद्धीस केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यागाची गरज असते. खरी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्याला क्षमा देखील करावी लागते. आणि खरी श्रद्धा प्राप्त करून घेण्यासाठी खरं प्रेम, अंतःकरणापासूनचं प्रेम असणं गरजेचं आहे. खरी श्रद्धा कशी जोपासावी हे आपल्याला परमेश्वर पिता शिकवतो. त्याने देखील एकुलत्या पुत्राचा त्याग केला. अब्रामाचं जे उदाहरण आहे ते परमेश्वर पित्याचं उदाहरण आहे. आणि आपण सर्वजण त्याच्या कुटुंबाची लेकरे आहोत. आपल्या सर्वांना तारण प्राप्त व्हावं म्हणून त्याने एकुलत्या एका पुत्राचा त्याग केला. त्याचं बलिदान क्रूसावरती केलं आणि त्याद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तानं दैवी कुटुंबाचे आपण घटक बनलो. संत पॉल सांगतो त्याप्रमाणे आपल्याला दास्यत्वाचा आत्मा लाभला नाही, तर आपल्याला वारसपणाचा आत्मा लाभलेला आहे. आपण सर्वजण वारस आहोत आणि त्याद्वारे ती श्रद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून या श्रद्धेचं मोल फार मोठं आहे. म्हणून ख्रिस्ती कुटुंबामध्ये आपली श्रद्धा जोपासताना आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आणि या श्रद्धेसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग आपल्याला करावा लागला तर तो करता आला पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की एका पक्षघाती माणसाला ते लोक घेऊन येतात येशूकडे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पाहतो, त्या लोकांकडे पाहतो. तो विस्मयित होतो त्यांची श्रद्धा बघून
की ते त्या माणसाला घेऊन आलेले आहेत. हा माणूस पक्षघाती आहे, तो काहीही करू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये जेव्हा पाप येतं त्यावेळेला आपण विकलांग होत असतं. पाप आपल्याला क्रिपल बनवतं, पक्षघाती बनवतं. पापाचे ते परिणाम असतात. परमेश्वर आपल्यावरती कोणतंच संकट पाठवत नाही. जेव्हा श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपण चुकतो, वी मिस द मार्क असं म्हटलं जातं. मिसिंग मार्क म्हणजेच आपला जे ध्येय आहे जीवनातील ते चुकतं, त्यावेळेला आपण पापात पडतो, श्रद्धेच्या मार्गापासून आपण ढळतो. आणि अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आजार येत असतात, संकट येत असतात. प्रभू येशू त्या पक्षघाती माणसाकडे पाहताना स्पष्टपणे त्याला सांगतो की मुला उठ, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त या शब्दाद्वारे केवळ त्याला शारीरिक आरोग्यच देत नाही, तर आत्मिक आरोग्य देखील देतो. कारण तो शरीराचा आणि आत्म्याचा डॉक्टर आहे. आणि आपल्या प्रत्येकाला जेव्हा आपण श्रद्धेच्या प्रवासात चुकत असतो, पापामध्ये पडत असतो, चुकीच्या मार्गाला जात असतो, आपल्या प्रत्येकाला क्षमेची गरज असते. आणि दुसऱ्या व्यक्तींना देखील आपल्याकडून क्षमेची गरज असते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अधिकारवाणीने त्या पक्षघाती माणसाला क्षमा करतो. आणि या क्षमा करण्याची हा जो अधिकार आहे तो प्रभू येशूनं संत पीटरपासून सर्व शिष्यांपासून धर्मगुरूपर्यंत दिलेला आहे. तो परंपरागत आपल्याला दिलेला आहे. कशासाठी? तर पापांची क्षमा करण्यासाठी. कोणी पापामध्ये हरवून जावं आणि श्रद्धेपासून, खऱ्या विश्वासापासून दूर जावं ही प्रभूची मुळीच इच्छा नाही. तो सर्वांचं तारण करण्यासाठी आला आणि म्हणून त्याने हा अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी आपलं कुंसार हे केलं पाहिजे आणि ते करत असताना आपण इतरांना देखील क्षमा केली पाहिजे. आज आपण पाहतो की कुटुंबातील श्रद्धा बऱ्या प्रमाणामध्ये ढळत आहे. याला कारण काय? तर आपले आपसात असलेले मतभेद. आपण त्याग करायला तयार नसतो. आपल्याला कोणता त्याग करायला पाहिजे श्रद्धेसाठी? तर आपला अहंकार, आपल्यामध्ये असलेले मतभेद जे आहेत, इतरांना खाली पाडण्याची प्रवृत्ती, इतरांच्या जीवनात विष कालवण्याची प्रवृत्ती, इतरांना क्षमा न करता त्यांच्याबद्दल त्यांची बेअब्रू करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यामुळे माणसं देवापासून, धर्मापासून दूर जातात आणि आपल्या खऱ्या श्रद्धेपासून ती दूर जात असतात. प्रभू येशू आपल्याला आज सांगत आहे की जसे ते लोक खऱ्या श्रद्धेने त्या आजारी माणसाला घेऊन आले, कारण तो स्वतः जाऊ शकत नव्हता. आपल्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती प्रभूकडे जाऊ शकत नाहीत, ज्या पापाच्या आहारी जाऊन त्यांच्यावरती असे प्रसंग आलेले आहेत, त्यांना घेऊन गेलं पाहिजे. त्यांची श्रद्धा तिथे महत्त्वाची आहे. आणि आपण जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा तिथे कुटुंब म्हणून आपण जात असतो. आपण सर्व बंधू भगिनी आहोत, एका ख्रिस्त सभेचे घटक आहोत, एक कुटुंब आहोत. ही ख्रिस्त मंडळी, पेत्राला सांगताना प्रभू म्हणाला की तू खडक आहेस, म्हणजे पेत्र म्हणजे खडक, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. ही मंडळी म्हणजे कोण? तर ख्रिस्त सभा, आपण सर्वजण. आणि पेत्र त्या मंडळीचा पाया बनला, पहिला पोप. म्हणून आपण जरी वेगवेगळ्या कुटुंबामध्ये राहिलो तरी आपण ख्रिस्त सभा आहोत. आपलं प्रत्येक कुटुंब हे छोटीशी ख्रिस्त सभा आहे आणि विश्वासाचं ते केंद्रस्थान आहे. म्हणून ही श्रद्धा, जी खरी श्रद्धा आपल्याला अब्रामापासून मिळालेली आहे, खरी श्रद्धा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिली त्या लोकांची, तो विश्वास, त्या विश्वासानं ते घेऊन आले, ती आपण जोपासली पाहिजे, आपल्या मुळाबरोबर ती दिली पाहिजे. आणि त्यासाठी जो त्याग अपेक्षित आहे, मी सांगितलेलं ज्या गोष्टी आहेत की आपला अहंकार, आपला अहम स्वभाव, इतरांना क्षमा न करण्याची प्रवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे आणि आपण प्रभूकडे आलं पाहिजे सर्वस्व समर्पित करण्यासाठी. तेच खरं प्रेम आहे, ज्याला सॅक्रिफिशियल लव ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट म्हटलं जातं, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही मिळण्याची अपेक्षा ठेवली जात नाही, फक्त दिलं जातं. हे पित्याचं प्रेम आपल्याला कुटुंबातून मिळत असते, कारण स्वर्गीय पिता आपल्या कुटुंबाचा प्रमुख आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः आहे, आणि आपण सर्वजण त्याचे घटक आहोत. आपल्या कुटुंबाचं हे श्रद्धेचं जे केंद्रस्थान आहे, ख्रिस्ती श्रद्धेचं, ते पवित्र ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. संत पीटरकडून ती आपण शिकूया
आणि आपल्या जीवनामध्ये ही श्रद्धा अधिकाधिक वाढावी म्हणून संत पीटरची मध्यस्थी या नोवेनामध्ये मागूया. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणाने आता आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. संत पेत्राप्रमाणे जगभर श्रद्धेची शिकवणूक देणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व फादर्स व सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व त्यांचे कार्य करण्यास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. संत पेत्राप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनात प्रभूला ओळखावे व त्याच्यावर आपली श्रद्धा दृढ ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मिस्सा बलिदान प्रार्थना साक्रामेंताला भेट याद्वारे आपण सदोदित प्रभूच्या सहवासात राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. कोरोना महामारीने बाधित झालेल्यांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा, दुःखी कुटुंबांचे सांत्वन व्हावे व पुनरुत्थित येशूवरील त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. संत पीटरच्या मध्यस्थीने मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात प्रभूच्या कृपेचा वर्षाव व्हावा, तसेच वादळ, वारा, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीपासून आपले व आपल्या बोटीचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना आहे. क्षणभराच्या शांततेत आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. विशेष करून ज्यांची या शस्त्रक्रिया आहे, जे अंथरुणाला खिळलेले आहेत, जे निराधार झालेले आहेत, जे नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेले आहेत, जे समस्याचा सामना करत आहेत आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत, विशेष करून स्वर्गवासी फादर इनोसेंट परेरा NC या मिसामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. धन्य धन्य मी
बंधू भगिनीनो, माझे तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा आपण स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव गाऊन त्याच्या आपल्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य साक्रामेंताद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास व ख्रिस्त शरीराकडून आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनानं तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. सर्वचनवीनच्या वैभवे अखंड भरले आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभूच्या नावे येत आहे जो, धन्य धन्य ईश्वर जो. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जय प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानिले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार.
प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा अतिविरक्तपती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, विशेष करून आमचा आश्रयदाता संत पीटरसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव. प्रभू येशूच्या शब्दामध्ये परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या प्रेमात शांतिवंदन करूया. जगाची पापे करशील हे ईश्वर करा तू अति पावन. आम्हादे प्रभू तुझ्या कृपेचे दयादार. जगाची पापे करशील हे ईश्वर करा तू अति पावन.
पापे करशील हे ईश्वरकरतु अति पावन आम्हाने प्रभू तुझ्या शांतीचे वरदान आम्हाने प्रभू तुझ्या शांतीचे वरदान पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू तुझा मी तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक परंतु शब्द फक्त मात्र एक बोल, शब्द मात्र म्हणशील बोल, मी म्हणजे बरा मी होईल. बरा होईल. तुम्हारा ना छोड़ूंगा मैं कभी तुम्हारा साथ ना छोड़ूंगा मैं कभी तुम्हारा साथ ना छोड़ूंगा दुनिया के अंतिम क्षणों तक साथ रहूंगा. आंधी हो चाहे तूफान हो संग चलूंगा मैं कभी तुम्हारा साथ ना छोड़ूंगा मैं कभी तुम्हारा साथ ना छोड़ूंगा के कोख में जब तुम थे मैंने तुमको चूम लिया. तुमको सवारा दिल में बसाया प्रेम पार किया तुम मेरे हो मेरे लिए हो तुम हो मेरे लिए. बस मेरे लिए
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर. तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. संत पीटरच्या नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, तू सर्व उत्पन्न केले आहेस. सर चांगल्या गोष्टीचा उगम तुझ्यातच आहे. आम्ही आज तुझे आभार मानतो व तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुला भजतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलीस व ख्रिस्त महामंडळाची आध्यात्मिक धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलीस. तुझे प्रेषित पेत्र पौल यांच्या भरभक्कम पायावर आज अखिल जगात ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तो आम्हावर कृपेचा वर्षाव कर. अल्पविश्वासू पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मचव्यांचे व मच्छीमार कोळी बांधवांचे प्रत्येक संकटात तू रक्षण कर. मासेमारी करताना, दर्यासागराशी झुंज देताना आमची जीवन नौका तू सुरक्षित ठेव व आम्हाला सुखरूप किनारा दाखव व आमच्या कामधंद्यात यश येऊ दे. विशेषतः या नोवेनामध्ये आम्ही मागत असलेल्या विनंत्या तू पूर्ण कर. हे संत पीटर आमच्या आश्रयदाता, ज्याप्रमाणे तुझी ख्रिस्तावर बळकट व स्थिर श्रद्धा होती, त्याचप्रमाणे आमची ही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीने स्थिर व बळकट कर. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमची श्रद्धा, आमचा सागर व तारणारा आहे ह्याचीच आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. एकच देवाला भज, हे सत्यवचन अंमलात आणण्यास तो आम्हाला मदत कर. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास तो आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आमेन. हे संत पीटर आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुझ्या बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीनं जा तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. साहेबा